रामचंद्राला प्रसन्न करून घेतलेलं असलं पाहिजे आणि त्यांच्या असणाऱ्या त्या ठिकाणी सामर्थ्यावर हा एवढा मल्लस्त्र युद्धासाठी सज्ज झालेला आहे. तुझा करावया गात सुग्रीव साये श्री रघुनाथ हा तुझ न कळे अर्थ बळ उन्मत धावसी. त्या ठिकाणी असणारी तारा बोलते महाराज स्वामी ऐका ना, त्या ठिकाणी असणारा जो वाली आलेला आहे सुग्रीव आलेला आहे ना, त्या ठिकाणी नक्की असणारा मला प्रभू रामचंद्राला सहाय्य केले. कशासाठी केले? तुमचा घात करण्यासाठी असणारं त्यांनी सहाय्य केलेलं आहे. ते कदाचित तुमच्या लक्षात येत नाही. तुम्ही आपल्या असणाऱ्या बलाच्या अहंकारावर जाताय, बलाच्या त्या ठिकाणी उन्मदावर जाताय. त्या ठिकाणी महाराज असं वाटतंय आता तुम्ही युद्धाला जाऊ नये. नक्की असणारा त्या ठिकाणी सुग्रीव प्रभू रामचंद्राच्या सहाय्याने तुमचा घात केल्याशिवाय राहणार नाही. तू जिंकले सुर नरासी मर्दिले देव दानवासी काके सुदिले रावणासी श्रीरामापासी ते रचाले. ऐका ना स्वामी, तुमच्या बळावर माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाहीये. तुम्ही असणारे बलवान आहात. मोठमोठे दैत्य मोठमोठे देव असणारे सुरवर त्या ठिकाणी तुम्हाला घाबरतात नक्की मला माहित आहे. आवाज जाऊ द्या, जे देवांना ताब्यामध्ये ठेवणारा रावण तुम्ही आपल्या बगलेमध्ये धरून आणला तर हेही मला माहित आहे. पण ही ताकद प्रभू रामचंद्रापासून चलत नाही ना, म्हणून त्या ठिकाणी तुम्ही विचार केला पाहिजे. श्रीराम प्रतापे तिजोराशी पूर्णावतार सूर्यवंशी एक त्याची या प्रतापासी मी तुझ पासी सांगेन. तारा म्हणते मालक ऐका, त्या ठिकाणी तुमच्या असणाऱ्या बलावर माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. पण तुमचं बळ आहे ना, हा प्रभू रामचंद्र सामान्य नाही, भगवान परमात्म्याचा पूर्ण अवतार आहे आणि त्यांच्यापेक्षा बळ चालणार नाही. राम बी काय सामान्य नाहीये. काय प्रताप आहे प्रभू रामचंद्राचा सांगते म्हणले का? जे काटक तिन्ही लोका श्रीरामे वदिली ते ताटका दोन्ही सुबायूच्या मस्तका मारीच देखा उडविला. जसं तुमचा पराक्रम आहे ना स्वामी, तसं त्या रामाचाही पराक्रम आहे महाराज. ताटका नावाची असणार राक्षसी महाराज तिला सुरवर सुद्धा घाबरत होते. त्या प्रभूने एकाच बाणामध्ये तिचा अंत केलेला आहे. त्या ठिकाणी सुबाहू त्या ठिकाणी मारले गेला, मारीच वारेने उडवला गेला. एवढे मोठे बलवान दानव असताना सुद्धा महाराज त्या ठिकाणी त्यांचं काही चाललं नाही. त्या रामाजवळ तुमची माया म्हणले चालत नाही. 14 सहस्र निशाचरा सहित त्रिशरा दूषण करा श्रीरामे मारिला संग्रम बाणी दुर्धरा बिंदोनी. ऐका म्हणले त्याच्या बाणाचा काय पराक्रम आहे. खर दूषण 14,000 महाराज त्या ठिकाणी असणारे त्या ठिकाणी निशाचर त्या ठिकाणी दानव प्रभू रामचंद्राने मारले, एकट्याने मारले. एवढा बलवान प्रभू रामचंद्र म्हणले त्यांना सामान्य समजण्याची भूल तुम्ही करू नका. विंदोनिया एक बाण विराधाचा घेतला प्राण काळक बंद मारिला जाना प्रतापी पूर्ण श्रीराम. ऐका म्हणले त्या प्रभू रामचंद्राचा काय प्रताप आहे. महाराज असणारा कबंद त्या ठिकाणी असणारा तो एकाच बाणाने त्या ठिकाणी यमसदनाला पाठवला. असे मोठमोठे दैत्य एकाच प्रभू रामचंद्र फक्त बाणाने मारले. महाराज एवढा प्रभू रामचंद्र असणारा बलवान आहे, त्याला सामान्य समजण्याची भूल तुम्ही करू नका अशी तारा त्या ठिकाणी बोलण्यास सांगत आहे. या धनुष्य गांजीला रावणा ते चाप श्रीरामे भंगोन केले जानकी वरना ज्यामध्ये अग्ने जिंकिला. ऐका म्हणले आणखीन पराक्रम तुम्हाला सांगते. जो रावण महाराज असणारा सर्व सुरवर देवांना मारलं, आपल्या बंदी खाण्यात टाकतो, बंदी शाळेत टाकतो ना, कैद करतो ना, त्या रावणाला महाराज त्या ठिकाणी धनुष्य उचलला नव्हता. छातीवर घेऊन तो रावण पडला होता. तो धनुष्य महाराज त्या प्रभूने महाराज एका हाताने 2 तुकडे केले. महाराज एवढा भगवान परमात्मा बलवान आहे. श्रीरामाच्या बाणावेना भिकारी झाला पैरावना चोरोने केले जानकी हरणा देवनी बलिदाना मारिताचे. बघा महाराज त्या ठिकाणी त्या प्रभू रामचंद्राला असणारा सामान्य समजलं आणि त्यामुळे त्या ठिकाणी असणारा त्या ठिकाणी रावण महाराज एवढा असणारा लंकेचा राजा त्याला असणार भीक मागावी लागली. कशासाठी? महाराज त्या ठिकाणी सीतेसाठी. म्हणून एवढा राम दिसायला जरी सामान्य असला तरी असायला सामान्य नाहीये आणि म्हणून तुम्ही त्या ठिकाणी त्याला सामान्य समजण्याचा प्रयत्न करू नका.